गुड मॉर्निंग. आवाज येतोय? हा येतोय सर येतोय. ठीक आहे. बघा, लास्ट लेक्चरला 2-3 बॉयलर झाले होते आपले. ठीक आहे, राहिलेले 2-3 बॉयलर आहेत ते आपण घेऊया. स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते का? दिसते. ठीक आहे. बघा, नेक्स्ट वेल ऑफ बॉयलर. वेल ऑफ बॉयलर इज अ फर्स्ट सर्क्युलेशन वॉटर ट्यूब बॉयलर. इट इज मोस्टली युज्ड इन गॅस टर्बाइन. वेल ऑफ बॉयलर हा फर्स्ट सर्क्युलेशन वॉटर ट्यूब बॉयलर आहे, युज्ड इन गॅस टर्बाइन. इन दिस बॉयलर द व्हेलॉसिटी ऑफ फ्ल्यू गॅसेस इज ग्रेटर दॅन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. द व्हेलॉसिटी ऑफ फ्ल्यू गॅसेस म्हणजे जे फ्ल्यू गॅसेस फ्लो होणार आहे त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती साऊंडपेक्षा जास्त आहे. विच कॉजेस मोर हीट ट्रान्सफर फ्रॉम गॅस टू द वॉटर. त्यामुळे काय होणार आहे, जास्त हीट ट्रान्सफर होणार आहे. विच इन्क्रीज द स्टीम जनरेशन रेट. ड्यू टू दिस इट इज इम्पॉर्टंट बॉयलर. ठीक आहे. बघा, वेल ऑफ बॉयलर इज फोर्स्ड सर्क्युलेशन वॉटर ट्यूब बॉयलर commonly used in gas turbine. In this boiler, velocity of flue gases is greater than sound velocity. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यामुळे काय होणार आहे, विच कॉजेस मोर हीट ट्रान्सफर फ्रॉम गॅस टू द वॉटर विच इन्क्रीजेस द स्टीम जनरेशन रेट. ड्यू टू दिस इट इज इम्पॉर्टंट बॉयलर. ठीक आहे. त्याची डायग्राम आहे. डायग्राम दिसते सगळ्यांना? डायग्राम दिसते का? हो दिसते सर. सगळ्यांना दिसते? संकेत गाडगे आहेत का? हो दिसते दिसते स्क्रीन? सर दिसते. हा, ठीक आहे. बघा, दिसतोय हो सर. हा, फीड पंप पासून सुरुवात करायची. फीड पंप काय करणार आहे, वॉटर लिफ्ट करणार आहे. कुठं पाठवणार आहे, इकॉनॉमायझरला. इकॉनॉमायझर कडून वॉटर कुठे येणार आहे, वॉटर सर्क्युलेटिंग पंप. ठीक आहे. इकॉनॉमायझर मध्ये वॉटर गरम केलं जाणार आहे. ते गरम केलेलं वॉटर सर्क्युलेटिंग पंप कडून इव्हॅपोरेटिंग सेक्शनला, उभ्या ज्या लाईन्स दिसतात निळ्या कलरचे, ट्यूबचं जे स्ट्रक्चर दिसतंय त्याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. तिथून पुढं कुठं जाणार आहे, स्टीम सेपरेटिंग सेक्शन मध्ये. रेड कलरचं जो दिसतंय त्याच्यातून स्टीम सेपरेटिंग सेक्शन मध्ये जाणार आहे. तिथून पुढे कुठं जाणार आहे, कन्व्हेक्शन सुपरहीटर मध्ये. स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, तिथं जाणार आहे. तिथं काय होणार आहे, पूर्ण वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होणार आहे आणि ती पुढे स्टीम प्राईम मूव्हरला पाठवली जाणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे फ्ल्यू गॅसेस तयार होणार आहेत ते फ्ल्यू गॅसेस त्या गॅस टर्बाईनवरती पडणार आहेत. गॅस टर्बाईनवरती पडल्यामुळं टर्बाईन फिरणार आहे. टर्बाईन फिरल्यामुळं कॉम्प्रेसर फिरणार आहे आणि कॉम्प्रेसरमुळं एअर पास होणार आहे. कशासाठी तर तुमच्या ज्या फ्ल्यू गॅसेस आहेत त्या फ्ल्यू गॅसेसमधून जे फ्ल्यू गॅसेस गॅस टर्बाईनवरती पडणार आहे, गॅस टर्बाईन फिरल्यामुळं कॉम्प्रेसर फिरणार आहे. कॉम्प्रेसर फिरल्यामुळं त्याची जी एअर आहे ती हाय प्रेशर एअर तुम्ही त्या ट्यूबवरती पास करणार आहे, जेणेकरून काय होणार आहे, तुम्हाला जे कंबशन लागणार आहे ते कंबशन व्यवस्थित होणार आहे. त्याच्यासाठी ते गॅस टर्बाईन कॉम्प्रेसर दिलेलं आहे. ठीक आहे. सिंपल आहे. बघा, पहिल्यापासून फीड पंप वॉटर लिफ्ट करणार आहे. तो कुठं देणार आहे, इकॉनॉमायझरला देणार आहे. इकॉनॉमायझरवरून गरम झालेलं पाणी वॉटर सर्क्युलेटिंग पंप कडून कुठं जाणार आहे, निळ्या कलरचं जे ट्यूब इव्हॅपोरेटिंग सेक्शन आहे त्या सेक्शन मध्ये जाणार आहे. ठीक आहे. तिथं ते आणखीन हिट केलं जाणार आहे. त्याचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होणार आहे. ते झालेलं कन्व्हर्जन स्टीम सेपरेटिंग सेक्शन मध्ये येणार आहे. रेड कलरचं जी स्टीम हलकी आहे ती पुढे पाठवली जाणार आहे. ज्या स्टीम मध्ये वॉटर आहे ते खाली पाठवलं जाणार आहे. खालच्या साईडला आरो दाखवलेला आहे. पुढे ते कुठं जाणार आहे, कन्व्हेक्शन सुपरहीटर मध्ये. कन्व्हेक्शन सुपरहीटर मध्ये काय होणार आहे तर फ्ल्यू गॅसेसच्या सहाय्यानं वॉटरचं कन्व्हर्जन पूर्णपणे कशामध्ये होणार आहे, हॉट स्टीम मध्ये होणार आहे. ती स्टीम पुढं प्राईम मूव्हरला पाठवली जाणार आहे आणि त्याच्यापासून जे फ्ल्यू गॅसेस तयार होणार आहेत डॉटेड लाईन दाखवलेले म्हणजे कंबशनमुळे जे फ्ल्यू गॅसेस तयार होणार आहेत
ते डॉटेड लाईन दाखवलेले आहेत. ते गॅसेस गॅस टर्बाईनवरती आपण पाडणार आहे. गॅस टर्बाईनवरती पाडल्यानंतर गॅस टर्बाईन फिरणार आहे. त्याच्यामुळे कॉम्प्रेसर फिरणार आहे. कॉम्प्रेसर फिरवल्यामुळे एअर सप्लाय होणार आहे. कशाला? तर कंबशन चेंबरला. ठीक आहे. त्यामुळे काय होणार आहे? कंबशन त्याचं व्यवस्थित होणार आहे. समजलं? समजतंय का संकेत गाडगे? समजतंय का? ओंकार भेंगे नंतर या थोड्या वेळा. देवदत्त चव्हाण, प्रसाद चव्हाण समजतंय का? हो सर. सर परत एकदा सांगतो बघा, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. वेलॉक्स बॉयलरचं नाव आहे. ठीक आहे. परत एकदा बघा, फीड पंप दाखवलेला आहे. फीड पंप काय करणार? वॉटर लिफ्ट करणार. ते वॉटर इकॉनॉमायझर मध्ये पाठवणार. इकॉनॉमायझरचं काय काम आहे? तर पाणी गरम करायचं काम आहे. ते पाणी हॉट वॉटर सर्क्युलेटिंग पंप कडून ट्यूब इव्हॅपोरेटिंग सेक्शन मध्ये येणार आहे. ह्या ट्यूब वरती खाली जो कंबशन होणार आहे, त्या कंबशनमुळे जे फ्ल्यू गॅसेस तयार होणार आहेत ते ट्यूब इव्हॅपोरेटिंग सेक्शनच्या सराउंडिंगला असणार आहे. त्यामुळे आतलं जे पाणी आहे ते आणखीन गरम होणार आहे. त्याचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होणार आहे. ती स्टीम पुढे स्टीम सेपरेटिंग सेक्शन रेड कलरचा जो आहे त्याच्यामध्ये जाणार आहे. जी स्टीम हॉट आहे, वजनानं जास्त हलकी आहे, ती पुढे पाठवली जाणार आहे. जड राहिलेली स्टीम परत माघारी वॉटर सर्क्युलेटिंग पंप कडून इव्हॅपोरेटिंग सेक्शनला पाठवली जाणार आहे. जी हलकी आहे ती वरती पाठवली जाणार आहे. वरती कुठं? कन्व्हेक्शन सुपर हिटरला. तिथं काय होणार आहे? परत फ्ल्यू गॅसच्या सहाय्यानं आणखीन स्टीम हिट होणार आहे आणि त्याचं कन्व्हर्जन पूर्णपणे 100% स्टीम मध्ये होणार आहे आणि ते प्राईम मूव्हरला पाठवली जाणार आहे. आणि कंबशनमुळे जे फ्ल्यू गॅसेस तयार होणार आहेत ते फ्ल्यू गॅसेस गॅस टर्बाईन वरती सोडले जाणार आहेत. तिथून गॅस टर्बाईन फिरल्यामुळे कॉम्प्रेसर फिरणार आहे. कॉम्प्रेसर फिरल्यामुळे एअर सप्लाय होणार आहे. कशाला? तर कंबशन चेंबरला. त्याच्यामुळे काय होणार आहे? तर कंबशन व्यवस्थित होणार आहे. उजव्या कोपऱ्यात ॲरो दाखवलेले आहेत बघा. ब्ल्यू कलरचे वॉटर आहे. ब्ल्यू कलरचा जो ॲरो आहे तो वॉटरचा आहे. त्याच्यानंतर ब्ल्यू कलरच पण त्याच्या बॉर्डर कशा आहेत? रेड आहेत, ते हॉट वॉटर आहे. त्याच्यानंतर खाली लाईट ग्रीन कलर आहे ते फ्ल्यू गॅसेस आहे. त्याच्यानंतर येलो कलर आहे, सॅच्युरेटेड स्टीम आहे. रेड कलर जे आहे ते सुपरहिटेड स्टीम आहे. त्याच्यानंतर फ्ल्यू गॅसेस आहेत. हे ॲरो दाखवलेले आहेत. जिथे जिथे ह्या प्रकारचे ॲरो आहेत तिथे तिथे त्या प्रकारची स्टीम असणार आहे. समजलं? समजलं का? होय. हो सर. प्रसाद जोशी समजलं? प्रसाद सर. जोशी हा सर. समजत नसेल तर ठीक आहे. सिंपल आहे, जास्त अवघड नाही. यशराज काळे समजते? हो सर, समजतंय. ठीक आहे. प्रणव मुळे, ज्ञानेश्वर पवार, अक्षय पाटील येस सर. समजते ना? हो. बिराजदार कृपाल, हो सर, समजतंय. संग्राम चौगुले, अतुल ढवळे, अथर्व डोंगरे. ठीक आहे. इकडं ऋतुजा पवार समजते? हो सर. इकडं शिखरे ऋतुजा, यादव निकिता समजते? हो सर. हो सर. श्रद्धा सरवळे. हो सर. ठीक आहे. बघा पुढचा पार्ट घेऊया. स्क्रीन दिसते? हो सर, दिसते सर.
ठीक आहे बघा. वेलॉक्स बॉयलर झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा स्किमडीथ हार्टमन बॉयलर. स्किमडीथ हार्टमन बॉयलर. ठीक आहे. डायग्राम दिसते. डायग्राम दिसते सर. दिसते का? हा ठीक आहे बघा. ह्याच्यामध्ये थोडं वेगळं कन्स्ट्रक्शन आहे बाहेरच्या साईडला. ठीक आहे. स्किडमिट हार्टमन बॉयलर सेकंड लास्ट बॉयलर आहे. ठीक आहे. हाय प्रेशर वॉटर ट्यूब बॉयलर. बघा पहिल्यापासून लक्ष द्या. ठीक आहे. कुठं कुठं काय काय होतं ते मी सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. बघा हॉट वेल दिसते. हॉट वेल डाव्या साईडला. हॉट वेल दिसते का? येस ऑर नो? दिसते सर. दिसत नाही हॉट वेल? दिसते सर. प्रशांत शिंदे. ठीक आहे. बघा हॉट वेल तिथून वॉटर फीड पंपच्या सहाय्यानं फीड प्रीहीटरला पाठवले जाते. आता अगोदरचा जो बॉयलर होता तिथं इकॉनॉमायझर होता. ठीक आहे. इथं काय आहे? फीड प्रीहीटर आहे. तिथं काय केलं जाणार? पाणी गरम केलं जाणार. ठीक आहे. ते पाणी पुढं सेकंडरी सर्किट वर दिसतंय बघा त्याच्यामध्ये पाठवलं जाणार आहे. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? इव्हॅपोरेटर और स्टीम जनरेटर. कळते का? बघा फीड पंप हॉट वेल मधून वॉटर लिफ्ट करणार आहे. ते फीड प्रीहीटरला पाठवलं जाणार आहे. तिथं पाणी गरम केलं जाणार आहे. ते गरम केलेलं पाणी सेकंडरी सर्किट म्हणजेच इव्हॅपोरेटर और स्टीम जनरेटर जिथं स्टीम जनरेट होणार आहे तिथं पाठवलं जाणार आहे. ठीक आहे. तिथं स्टीम जनरेट होणार आहे. तिथं प्रेशर गेज दाखवलेलं बघा प्रेशर मोजण्यासाठी. ती स्टीम जनरेट झालेली इकडं बॉयलर मध्ये सुपर हिटरला पाठवली जाणार आहे. सुपर हिटर मध्ये काय होणार आहे? कंबशन मुळे आणखीन ती स्टीम काय केली जाणार आहे? हीट केली जाणार आहे आणि पुढे इकडे ती स्टीम प्राइम मूव्हरला म्हणजे टर्बाइनला पाठवली जाणार आहे. इथपर्यंत समजलं? परत एकदा सांगतो. हॉट वेल मधून फीड पंपच्या सहाय्यानं वॉटर लिफ्ट केले जाणार. ते फीड प्रीहीटरला पाठवलं जाणार. ठीक आहे. फीड प्रीहीटर तिथं फीड प्रीहीटर काय करणार? इकॉनॉमायझरचं काम करणार. ठीक आहे. तिथं पाणी गरम केलं जाणार. हे गरम केलेलं पाणी पुढं सेकंडरी सर्किट. ठीक आहे. म्हणजेच इव्हॅपोरेटर और स्टीम जनरेटर त्याच्यामध्ये पाठवलं जाणार. ठीक आहे. तिथं स्टीमचं जनरेशन होणार. ठीक आहे. फ्ल्यू गॅसेसच्या सहाय्यानं. ठीक आहे. पुढे ते सुपर हिटरला पाठवले जाणार. सुपर हिटर मध्ये ते आणखीन स्टीम सुपरहिट केली जाते म्हणजे मॉइश्चर काढून टाकलं जातं. ठीक आहे. आणि पुढे ती प्राइम मूव्हर कडे म्हणजे टर्बाइन कडे पाठवली जाते आणि पुढे टर्बाइन फिरणार. इथपर्यंत समजलं? त्याच्यानंतर बघा आता प्रीहीटर मध्ये डॉटेड लाईन दाखवलेले ते काय आहे? वॉटर आहे. ठीक आहे. म्हणजे जे वॉटर स्टीम व्हायचं राहिलेलं आहे ते परत वॉटर ड्रम मध्ये घेतलं जातंय. वॉटर ड्रम मधून इकडं बॉयलर मध्ये प्रायमरी इव्हॅपोरेटर म्हणून आहे त्याच्यामध्ये पाठवलं जातंय. तिथं त्या वॉटरचं स्टीम मध्ये कन्वर्ट होतंय. ते पुढं स्टीम सेपरेटिंग ड्रम मधून इव्हॅपोरेटिंग ड्रम मध्ये पुढं पाठवलं जातंय. ठीक आहे. हे झाला तुमचा स्किडमिट हार्टमन बॉयलर. परत एकदा सांगतो बघा लक्ष द्या. हॉट वेल आहे. हॉट वेल मधून फीड पंपच्या सहाय्यानं वॉटर लिफ्ट केले जाते. ते पुढं फीड प्रीहीटरला पाठवलं जाते. फीड प्रीहीटर वर्किंग ऍज अ इकॉनॉमायझर सारखं काम करते. म्हणजेच वॉटर काय करते? गरम करते. ठीक आहे. गरम केलेलं पाणी सेकंडरी सर्किट मध्ये जाते म्हणजेच इव्हॅपोरेटर और स्टीम जनरेटर मध्ये जाते. तिथं त्याचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये केलं जाते. ठीक आहे. ते स्टीम मध्ये केलेलं स्टीम सुपर हिटर मध्ये पाठवली जाते. ठीक आहे. सुपर हिटर मध्ये फ्ल्यू गॅसेसच्या सहाय्यानं कंबशनच्या सहाय्यानं ती स्टीम आणखीन हिट केली जाते. ठीक आहे. म्हणजे तिथं त्याचं प्रेशर वाढतंय. ती वाढलेलं प्रेशरची स्टीम आहे ती प्राइम मूव्हरला पाठवली जाते. हा एक पार्ट झाला. त्याच्यानंतर बघा फीड प्रीहीटर मध्ये जे वॉटर राहिलेलं आहे किंवा इव्हॅपोरेटिंग ड्रम मध्ये जे वॉटर राहिलेलं आहे ते वॉटर फीड प्रीहीटर मध्ये येते. म्हणजे ज्याची स्टीम व्हायची राहिलेली आहे असं वॉटर ते वॉटर ड्रम मध्ये घेतलं जातंय. तिथून पुढं प्रायमरी इव्हॅपोरेटर मध्ये पाठवलं जातंय. तिथं ते आणखी हिट केलं जातंय. हिट केल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होतंय. ते झालेलं
पुढं स्ट्रीम सेपरेटिंग ड्रम आहे, त्या स्ट्रीम सेपरेटिंग ड्रमला पाठवलं जातंय आणि पुढं लास्टला ते इव्हॅपोरेटिंग ड्रम मध्ये येतंय. तिथं ते जी स्टीम आहे ती स्टीम पुढं परत आणखीन सुपर हिटरला पाठवली जाते. तिथं प्रेशर गेज दिलेला आहे, प्रेशर मोजण्यासाठी आहे. नॉन रिटर्न वॉल्व्ह आहे, जेणेकरून वॉटर जे आहे ते रिटर्न माघारी येऊ नये म्हणून प्रोव्हाइड केलेलं आहे. हा झाला तुमचा हार्टमन बॉयलर. पुढं सेम आहे, ब्लोअर आहे, एअर फिल्टर आहे आणि हॉट एअर आहे. म्हणजे एअर फिल्टर कशासाठी, तर कंबशन साठी जे हॉट एअर लागणार आहे ते सप्लाय करण्यासाठी. समजलं? समजलं का? येस ऑर नो? येस सर. थोडा वेगळा आहे हा बॉयलर, कळतंय का बघा. 2-3 वेळा सांगितलेलं आहे, सिंपल आहे, सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलेलं आहे. फक्त काय आहे, जो प्री हिटर आहे तो इकॉनॉमायझर सारखं काम करतोय. ठीक आहे, म्हणजे इकॉनॉमायझर जे काम करतोय, काय करतोय तर तो पाणी गरम करतोय. ठीक आहे, इथं प्री हिटर काय करतंय, पाणी गरम करते आणि ते पुढं इव्हॅपोरेटिंग सेक्शनला पाठवलं जातंय. तिथं त्याचं स्टीमचं कन्व्हर्जन होतंय. पण आता जो प्री हिटर आहे किंवा इव्हॅपोरेटिंग सेक्शन आहे तिथं सगळ्याच पाण्याचं स्टीम होत नाही. ठीक आहे, म्हणजे जे राहिलेलं जे वॉटर आहे ते राहिलेलं वॉटर पुढं प्रायमरी इव्हॅपोरेटिंग सेक्शनला पाठवलं जातंय. तिथं ते परत आणखी हिट केलं जातंय आणि त्याचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये केलं जातंय आणि पुढे ते सुपर हिटर मधून टर्बाइनकडे पाठवलं जातंय. हा झाला तुमचा हार्टमन बॉयलर, स्किडमिट हार्टमन बॉयलर. शिवराज पवार समजते? हो सर. सूरज पवार? हो सर. ठीक आहे, बघा पुढचं घेऊया. रामसिन बॉयलर. ठीक आहे, लास्ट बॉयलर आहे रामसिन बॉयलर. बघा काय म्हणले, इट इज, हे रामसिन बॉयलर, हार्टमन बॉयलर हे त्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले, त्यांची नावं दिलेली आहेत. ठीक आहे, बघा, इट इज अ सुपर क्रिटिकल बॉयलर. इट इज अ व्हेरी सिमिलर टू द बेन्सन बॉयलर एक्सेप्ट that it is evaporator section consist of spiral tube instead of straight tube. ठीक आहे, म्हणजे हा जो बॉयलर आहे तो बेन्सन बॉयलर सारखा आहे. त्याच्यामध्ये एक्सेप्शन काय आहे तर इव्हॅपोरेटिंगच्या सेक्शन आहे तर स्पायरल सारख्या ट्यूब आहेत आणि बेन्सन बॉयलर कसे आहेत तर स्ट्रेट ट्यूब आहेत. ठीक आहे, बघा डायग्राम मध्ये सेम सुरुवात कुठून करायची, फीड पंप विल लिफ्ट द वॉटर. It will provide to the economizer. Economizer will increase the temperature of water and will supply to the evaporating section with the help of combustion chamber or with the help of combustion of gases. The flue gases is used to heat the water in the evaporating section. After evaporating section, there is a convective superheater. In convective superheater, total water is converted into the steam and converted steam will be supplied to the turbine. ठीक आहे, मराठीमध्ये सांगतो बघा. फीड पंप काय करणार, वॉटर लिफ्ट करणार. ते लिफ्ट केलेलं वॉटर इकॉनॉमायझरला पाठवलं जाणार. आता माहिती आहे इकॉनॉमायझरचं काम काय आहे तर वॉटर गरम करायचं. ठीक आहे, म्हणजे इकॉनॉमायझर मध्ये जस्ट स्टीम तयार व्हायला सुरुवात होते. मग ते स्टीम तयार व्हायला सुरुवात झाली की पुढे कुठं पाठवलं जाते, इव्हॅपोरेटर सेक्शन. तर इव्हॅपोरेटर सेक्शनच्या खाली कंबशन चेंबर असणार आहे, म्हणजे तिथं फ्ल्यू गॅसेस तयार होणार आहेत. ते फ्ल्यू गॅसेसच्या सहाय्यानं इव्हॅपोरेटर सेक्शन मध्ये काय होणार आहे, आणखीन पाणी गरम केलं जाणार आहे, आणखीन हिट केलं जाणार आहे 100 डिग्री सेल्सिअसच्या वर. त्यामुळे वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होणार आहे. ते कन्व्हर्जन झालेलं पुढं कन्व्हेक्टिव्ह सुपर हिटर मध्ये पाठवलं जाणार आहे. तिथं फ्ल्यू गॅसेसच्या सहाय्यानं आणखीन जे वॉटर आहे ते हिट केलं जाते, म्हणजे 100% कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, स्टीम मध्ये होणार आहे. ते कन्व्हर्ट झालेलं पुढं टर्बाइनला पाठवलं जाणार आहे. टर्बाइन काय करणार आहे, फिरणार आहे. टर्बाइन फिरल्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. सेम तिथं वरती ब्लोअर आहे. ब्लोअर काय करणार आहे, एअर सप्लाय करणार आहे आणि ती एअर हीट करण्याचं काम कोण करतंय तर एअर प्रीहीटर करतंय. आणि जे फ्ल्यू गॅसेस तयार होणार आहेत ते फ्ल्यू गॅसेस, एक्झॉस्ट गॅसेस चिमणी थ्रू बाहेर ऍटमॉस्फेरिकला पाठवले जाणार आहेत. समजलं?
सूरज पवार समजलं का? हो सर. अथर्व दोषी हो सर समजले. ठीक आहे. समजलं असेल परत एकदा सांगतो बघा मराठीमध्ये. फीड पंप आहे. फीड पंप वॉटर सोर्स मधून वॉटर लिफ्ट करणार, इकॉनॉमायझरला पाठवणार, इकॉनॉमायझर वॉटरला हिट करणार, इकॉनॉमायझर मध्ये जस्ट स्टार्ट होते स्टीम व्हायला. ते स्टार्ट झाले की पुढं इव्हापोरेटर सेक्शन आहे तिथं पाठवले जाणार. इव्हापोरेटर सेक्शन मध्ये जे कंबशन होणार आहे फ्युएलचं, त्याच्यामधून जे फ्ल्यू गॅसेस तयार होणार आहे त्याच्या थ्रू हीट घेतली जाणार आहे इव्हापोरेटर सेक्शन मध्ये. त्यामुळे आणखी स्टीम कन्वर्ट होणार आहे. ती कन्वर्ट झालेली स्टीम कन्व्हेक्टिव्ह सुपरहीटर मध्ये पाठवली जाते. तिथं ती सुपरहीट होणार आहे, म्हणजे सगळ्या वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होणार आहे. तिथं हाय प्रेशर हाय टेम्परेचर स्टीम पुढं टर्बाईनला पाठवली जाणार आहे. टर्बाईनचा जो शाफ्ट आहे तो जनरेटरला कनेक्ट केलेला असतोय, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ठीक आहे. पुढे ब्लोअर आहे. ब्लोअर काय करणार आहे? ऍटमॉस्फेरिक एअर प्रेशरनं बॉयलरला सप्लाय करणार आहे. सप्लाय करण्यापूर्वी ती एअर फिल्टरच्या साहाय्याने हीट केली जाते, जेणेकरून कंबशन व्यवस्थित व्हावं. आणि जे फ्ल्यू गॅसेस तयार होणार आहेत ते फ्ल्यू गॅसेस चिमणी थ्रू ऍटमॉस्फेरिकला पाठवले जाणार आहेत. एकदम सिंपल आहे. बेन्सन बॉयलर सारखा आहे. फक्त फरक काय आहे तर बेन्सन बॉयलर मध्ये स्ट्रेट ट्यूब होतात. ठीक आहे. आणि इथं कसे आहेत तर स्पायरल आहे, म्हणजे स्प्रिंग सारखं स्ट्रक्चर आहे. समजलं? हा. हो सर. समजलं नसेल तर विचारत चला. ओंकार भांगे समजलंय? प्रसाद चव्हाण हो सर समजलं. सिंपल आहेत बघा. फक्त तेच पार्ट आहेत. इकॉनॉमायझर, एअर प्रीहीटर, कन्व्हेक्टिव्ह सुपरहीटर, तेच पार्ट आहेत. मी सांगितलं होतं मागच्या लेक्चरला कन्व्हेक्टिव्हचं काय आहे. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन हे 3 टाईप आहेत. 6वा चॅप्टर होता थर्मल इंजिनिअरिंगचा. त्याच्यामध्ये कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन हे 3 हीट ट्रान्सफरचे टाईप आहेत. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल पण मी सांगितले होते. एक गरम वीट असेल आणि दुसरी थंड वीट असेल. ठीक आहे. मग ते दोन्ही एकमेकांवरती जर ठेवल्या तर काय होणार आहे तर काही वेळानं दोन्हीचं टेम्परेचर सेम होणार आहे, म्हणजे हॉट करून कोल्ड कडे हीट ट्रान्सफर होणार आहे. हे एकमेकाच्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर होणार आहे. त्यामुळे त्याला काय म्हणायचं कंडक्शन. तर कन्व्हेक्शन म्हणजे काय असते तर समजा एखादी फरशीचा तुकडा आहे किंवा एखादी वस्तू आहे थंड वस्तू, त्याच्यावरती मी जर गरम पाणी ओतलं तर काय होणार आहे, ज्या वस्तूवरती गरम पाणी ओतलंय ती काय होणार आहे, गरम होणार आहे. म्हणजे थोडक्यात हे झालं कन्व्हेक्टिव्ह. आणि रेडिएशन म्हणजे काय, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. रेडिएशन मध्ये काय होणार आहे, चहाचा कप, गरम चहा आहे त्याच्या तो कप जर मी उघड्यावरती ठेवला तर कालांतराने काय होणार आहे, तो थंड होणार आहे. म्हणजे त्याचं रेडिएशन होणार आहे, म्हणजे त्याची हीट काय होणार आहे, बाहेर टाकली जाणार आहे. टेम्परेचर त्याचं कमी होणार आहे. येते का लक्षात बघा. म्हणजे हे जे 3 टाईप आहेत ह्या टाईपच्या सहाय्यानेच आपण मेन सोर्स काय हिटिंगचा तर कंबशन आहे, म्हणजे फ्युएल जाळतोय आपण. येते का लक्षात बघा. कंबशन कशाच्या सहाय्यानं, ऑक्सिजनच्या सहाय्यानं. मग ते कन्व्हेक्टिव्ह असेल किंवा रेडिएशन असेल. आपण दोनच पार्ट पाहिलेत, कन्व्हेक्टिव्ह आणि रेडिएशन. ठीक आहे. रेडिएशन म्हणजे सांगितलंय शेकोटीच्या पुढे जवळ बसला तुम्ही की तुम्हाला ऊब लागते, ते झालं तुमचं रेडिएशन किंवा झळया लागतात. ठीक आहे. आणि कंडक्शन म्हणजे काय तर कन्व्हेक्शन म्हणजे काय तर गॅस तयार, जे धूर तयार होतो तो धूर डायरेक्ट आपण त्या पाईपच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणतो, त्याला काय म्हणायचं तुम्ही कन्व्हेक्टिव्ह. ठीक आहे. म्हणजे हे जे रिपीटेड जे आलेलं आहे त्यांचं फंक्शन सेमच आहे, फक्त त्याचा जो यूज आहे तो यूज त्यांच्या सोयीस्कररित्या त्यांनी यूज केलेला आहे. म्हणजे आता तुम्ही हार्टमन बॉयलर पाहिला, त्याच्यामध्ये एअर प्रीहीटरच्या ऐवजी कॉम्प्रेसर वापरलेला आहे किंवा इकॉनॉमायझरच्या ऐवजी प्रीहीटर वापरलेला आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे ते सेमच आहे, फक्त त्याचा जो यूज केलेला आहे त्यांनी त्याच्या सोयीनुसार त्याचा यूज केलेला आहे. हे झाले तुमचे बॉयलर. 6 बॉयलर आहेत मे बी. ठीक आहे. म्हणजे हे तुम्ही व्यवस्थित वाचा, नोट्स टाकलेले आहेत ग्रुपवरती, परत एकदा वाचा त्याचं क्लासिफिकेशन. इथपर्यंत व्यवस्थित तुम्ही
रीड करा. ठीक आहे, समजतंय? ओके. कृपाल बिराजदार समजतंय का? हो सर समजतंय. हा, हर्षल गायकवाड. हो सर समजतं. ठीक आहे. म्हणजे कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन 6वा चॅप्टर होता थर्मलला गेल्या वर्षी, त्याचाच हा जो पार्ट आहे. म्हणजे कंडक्शन कसं असते, कन्व्हेक्शन कसं असते, रेडिएशन कसं असते, ह्याचाच यूज करून आपण बॉयलर मध्ये स्टीम प्रोड्यूस करणार आहे. जनरली लक्षात ठेवा, आता उद्या विचारलं कोणी तर बॉयलर कशासाठी वापरायचं, तर स्टीम जनरेशन साठी वापरायचं. मग कशाच्या सहाय्याने स्टीम जनरेट करणार आहे, तर कंबशनच्या सहाय्यानं. तिथं कंबशन झाल्यानंतर काय होतंय, तर कन्व्हेक्शन किंवा रेडिएशन सहाय्यानं आपण काय करतोय, वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये करतोय. ठीक आहे. मग कन्व्हेक्शन काय असते तर सांगायचं. कन्व्हेक्शन मध्ये काय असते, तर जे फ्ल्यू गॅसेस आहेत ते फ्ल्यू गॅसेस पाईपच्या भोवताली फिरतात. त्यामुळं आत जे वॉटर आहे ट्यूबच्या आतमध्ये, ते फ्ल्यू गॅसेसची हीट घेतात आणि त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर वाढते आणि स्टीम जनरेट होते. आणि रेडिएशन मध्ये काय सांगायचं, तर रेडिएशन मध्ये जे तुमचे हे तयार होणार आहेत, आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तर झळायला लागतो म्हणतात बघा, किंवा त्याचे जे फ्ल्यू गॅसेस आहेत, कन्व्हेक्टिव्ह मध्ये काय होतंय, तर फ्ल्यू गॅसेस सभोवताली असतात. आणि रेडिएशन मध्ये काय असते, तर चहाचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. चहाचा कप जर तुम्ही उघड्यावरती ठेवला तर काही वेळानं काय होणार आहे, तो थंड होणार आहे. म्हणजे रेडिएशन थ्रू त्याची जी हीट आहे ते बाहेर टाकली जाणार आहे. म्हणजे हे 3 कन्सेप्ट यूज करूनच आपण स्टीम जनरेट करू शकतो. घरामध्ये हे असते तुमचं गिझर किंवा हिटर असते. ठीक आहे. आता हिटर जे असते तो बादलीत टाकतो बघा आपण. ठीक आहे, बादलीत टाकतो. म्हणजे त्या हिटरचं जे टेम्परेचर आहे ते वॉटर घेतं. ते झालं तुमचं कंडक्शन झालं बघा. येते का लक्षात बघा. अशा पद्धतीनं आपण कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन सहाय्यानं बॉयलर मध्ये काय करतो, स्टीम जनरेट करतो. आता स्टीम कशासाठी जनरेट करायची, तर टर्बाइन वरती सोडण्यासाठी. टर्बाइन वरती का सोडायची, तर टर्बाइन फिरण्यासाठी. टर्बाइन फिरल्यामुळे काय होतंय, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. कशी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, तर टर्बाइनचा जो शाफ्ट आहे तो जनरेटरला जोडलेला असतोय. जनरेटर मध्ये कॉइलचं वाइंडिंग असतंय, कॉपर किंवा अल्युमिनियम. त्याच्या भोवताली मॅग्नेट असते. आणि मग मॅग्नेटचा रूल काय, तर करंट कॅरिंग कंडक्टर जर फिरला तर त्याच्यामध्ये काय तयार होते, तर इलेक्ट्रिसिटी तयार होते. हे एकदम तुम्हाला सिंपल लँग्वेज मध्ये सांगितले आहे. इन जनरल कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. जर टेक्निकल भाषेत असेल तर ते नोट्स मध्ये लिहिलेलं आहे, ते एकदा रीड करा. ठीक आहे. 4 तारखेपासून एक्झामचे फॉर्म भरायला 5च्या सेमचे चालू केलेलं आहे. आपापल्या प्रॉक्टर टीचरशी कॉन्टॅक्ट करा. B3 बॅच आणखीन कोणी आलं नाही एक्झाम फॉर्म भरायला. सेकंड इयरची फीज क्लिअर लागते. थर्ड इयरची 50% फी भरावी लागते. जी कास्टवाले आहेत त्यांनी सगळी फी भरायची आहे. NTC असेल, SC असेल. ओपन वाल्यांनी सेकंड इयरची पूर्ण फी भरायची आणि थर्ड इयरची 50% फी भरायची. TFWS वाल्यांनी पूर्ण फी भरायची आहे थर्ड इयरची. सेकंड इयरची राहिलेली असेल तर सेकंड इयर आधी क्लिअर करायची आणि मग थर्ड इयरची. 10 तारखेपासून परत लेट जाते. 800 रुपये एक्झाम फॉर्म फीचं होतंय. ते पण 2 दिवस आहे. पुन्हा जर फॉर्म वगैरे राहिला तर पेपर देता येत नाहीत. सगळ्यांना माहिती असेल, थर्ड इयरला आहेत, फर्स्ट इयरला नाही. B3 बॅच मी मेसेज टाकलेला आहे ग्रुप वरती आज सकाळी. पण लवकरात लवकर 10 तारखेच्या आत तुम्ही एक्झाम फॉर्म भरा. त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. कोणाला काय प्रॉब्लेम, तुमचा काय जेन्युइन प्रॉब्लेम असेल कॉलेजमध्ये या, HOD प्रिन्सिपल सरांना भेटा. फीचं काय असेल तुमचं ते मुदत घ्या. काय असेल प्रॉब्लेम वगैरे तर प्रॉक्टर टीचर, CC, HOD आहेत त्यांना येऊन भेटा. पण घाळ राहू नका. 10 तारीख आहे, 10 ऑक्टोबर. लक्षात ठेवा, आज 7 तारीख आहे. 3 दिवस राहिलेले आहेत. प्रॉक्टर टीचरशी कॉन्टॅक्ट करा. B3 बॅच मेसेज टाकलेला आहे.
सेकंड इयरची फी राहिलेली ज्यांची आहे त्यांनी कंप्लीट करा आधी, मग थर्ड इयरची निम्मी भरा आणि एक्झाम फॉर्म भरून जावा. 600 रुपये एक्झाम फॉर्म फी आहे. ज्याचं बॅकलॉग असेल त्यांना 1200 रुपये एक्झाम फॉर्म फी असणार आहे. ठीक आहे, समजलं? सूरज पवार समजलं? हो सर. हा, कोणाला काय प्रॉब्लेम एक्झाम फॉर्म विषयी? देवदत्त चव्हाण, काय प्रॉब्लेम? नाही सर. हा, नाही सर. त्यामुळं CC प्रॉक्टर टीचर यांच्याशी संपर्क करा. फी किती राहिले बघा, फी क्लिअर करा. लेट कमर्स रोहन दुपडे, लेक्चर 10 वाजून 10 मिनिटांनी चालू झालं. एक्झाम फॉर्मचं समजलं का? यशराज काळे, सतीश कदम, हा सर समजलं. निशांत जोशी. हो सर समजलं. एक्झाम फॉर्म थोडा अलर्ट राहत चला. ग्रुप वरती मेसेज वगैरे टाकते. सेन्सिटिव्ह विषय असतो एक्झाम फॉर्मचा, ते राहिले की राहतंय बघा. पेपर देता येत नाही मग सेम बॅक पडते. ठीक आहे. अटेंडन्स घेऊ आपण. डिव्हिजन ए, रोल नंबर 1. प्रेझेंट सर. लेट यायचं नाही. गौरी गावडे, लय लेट आलाय तुम्ही. लेट आले की आता इथून पुढे ऑप्शन लावणार. रोल नंबर 2. प्रेझेंट सर. 3. प्रेझेंट सर. रोल नंबर 4. ऋतुजा शिखरे. प्रेझेंट सर. 5 absent. 6 present. 7 absent. 8 present. 9 present. 10 present. 11 present. 12 present. 13 absent. 14 present. 15 present. 16 absent. 17 absent. 18 absent. 19 absent. 20 absent. 21 present. 22 present. 23 absent. 24 present. 25 present. 26 present. 27 present. 28 absent. 29 present. 30 absent. 31 present. 32 absent. 33 absent. 34 present. 35 present. 36 present. 37 absent. 38 present. 39 present. 40 absent. 41 present. 42 present. "41 present, 42 present, 43 present, 44 absent, 45 absent, 46 absent, 47 present, 48 absent, 49 present, 50 present, 51 absent, 52 absent, 53 absent, 54 present, 55 present, 56 absent, 57 present, 58 present, 59 absent, 60 absent, 61 absent, 62 present, 63 present,
64 absent, 65 absent, 66 absent, 67 present. B division, roll number 1 absent, 2 absent, 3 absent, 4 present, 5 absent, Present, sir. 5 absent, Sir, 5 present. ठीक आहे. 6 absent, 7 present, 8 Yes, present, sir. 9, 10 present, 11 present, 12 present, 13 absent, 14 present, 15 absent, 16 present, 17 absent, 18 absent, 18 present, 19 present, 20 absent, 21 present, 22 present, 23 present, 24 present, 25 absent, 26 absent, 27 present, 28 absent, 29 absent, 30 absent, 31 absent, 32 present, 33 absent, 34 absent, 35 absent, 36 present, 38 absent, 39 absent, 40 present, 41, Present, sir. 41, 41, Present, sir. 42, Present, sir. 43 absent, 44, 45, 46, Present. 47, 48, Present. 49, Present. 50, 51, 52, 53, 54, Present, sir. 55, Present, sir. 57, Present, sir. 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, Present, sir. 67. ठीक आहे. समृद्धी ठोंबरे, तुमचा नंबर किती आहे? 5, sir. ते टाका त्या नावाच्या अगोदर. हो, sir. नेक्स्ट लेक्चर एमपीचं होईल 11 वाजता. 5 मिनिटं आहेत. लिंक आली असेल तर जॉईन करा. 11ला येईल लिंक. ठीक आहे. राहिलेला आपण बघू पुढच्या लेक्चरला उद्या. ओके.